आमदार म्हणून निवडून आल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार महेश सावंत यांचं नागपुरामधलं पहिलंच अधिवेशन आहे। ईव्हीएम संदर्भात आमचं आंदोलन असेल असं महेश सावंत यांनी सांगितलेलं आहे। शिवसेना ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत आपल्यासोबत आहे। महेशजी, खरं तर नागपूरला पोहोचलेला आहात, पहिलंच तुमचं अधिवेशन आहे, काय सांगाल? खूप बरं वाटतंय। हिवाळी अधिवेशन ऐकून होतो की हिवाळी अधिवेशनाला खूप मजा असते, काम जोरात असते, वेगळी एक मुंबईतले एक उपराजधानी आपली महाराष्ट्राची, आणि त्या ठिकाणी अधिवेशन असते, वातावरण गार असतो इथे हवे नागपुरामध्ये, आणि एक वेगळा आनंद असतो, वेगळे प्रश्न इथे मांडायला मिळतात, कारण मंत्री सगळे अधिकारी एकाच जवळच राहत असतात। आणि बघू, आता आम्ही सुद्धा आलो आहे, पहिलीच वेळ आहे, त्यामुळे त्याचा एक वेगळा आनंद आहे, त्यांचा वेगळा अभ्यास करायची एक संधी मिळालेली आहे। कुठले आंदोलन आहेत? ईव्हीएम संदर्भात सुद्धा आंदोलन कळतंय। ईव्हीएमचा जो काय सध्या उद्रेक चाललेला आहे, तुम्ही महाराष्ट्रात जिथे तिथे बघताय की बॅलेट पेपरवरती इलेक्शन घ्या, एक ट्रान्सपरन्सी, बॅलेट पेपर म्हणजे एक ट्रान्सपरन्सी, ईव्हीएम शेवटी कुठल्या तरी व्यक्तीनेच बनवलेली आहे, तर काही होऊ शकते ईव्हीएमच्या द्वारे, कारण एवढा मोठा रिझल्ट माननीय यशवंतराव चव्हाणांनंतर मिळालेला आहे, आणि मला वाटत नाही एवढे पक्ष आहेत, एवढी कॉम्पिटिशन असताना एवढं भरघोस असं यश मिळणार का आहे की उद्यापासून अधिवेशन सुरू होत आहे, मात्र आज थाटामाटात मोठा जो आहे तो गाजावाजा करत आज मंत्रिमंडळाचा विस्तार शपथ सुद्धा होणार आहेत। शिंदे गटाचे सुद्धा अनेक आमदार जे आहेत त्यात शपथविधीत सहभागी होताना पाहायला मिळत आहेत। नाही, तिथं आज नाही तर उद्या शपथविधी तर होणार, आज त्यांची सत्ता आली म्हटल्यावर ते शपथविधी होणार, गाजाविजा ज्यांची सत्ता येणार तर गाजाविजा करतीलच, ते करतील, त्याच्यामध्ये काय आम्हाला आक्षेप नाही त्याच्यामध्ये। कॅमेरामन सचिन शिंदे, राजू सोने, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।